जय हिंद माता भगिनींनो, पहा महत्त्वाची बातमी आणि आनंदाची न्यूज ही माता भगिनींसाठी आहे, जे की म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे आणि एक चांगला दिलासा या जी-आरच्या माध्यमातून, या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता ही जी न्यूज आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मनामधले ज्या शंका आहेत, डाऊट आहे, जे सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही अपप्रचार किंवा एक लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे आणि वेगवेगळे इश्यू त्याच्यामध्ये येत आहे, तर या जी-आरमधून, या प्रसिद्धी पत्रकामधून तुम्हाला हे सगळं समजन नेमकं काय आहे, कशामुळे हे सगळा वादविवाद चालू होता आणि शासनानं हा एक जी-आर काढलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या जो की विभाग आहे, महाराष्ट्रामध्ये महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे हा काढण्यात आलेला आहे। आपण हा जो अभ्यासणार आहोत हा सोलापूर विभागातला आहे, महिला बालविकास विभागाचा सोलापूर जिल्ह्यातला आहे, जिल्हा परिषदेमधला, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि ऑथेंटिक माहिती माता भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आणि नक्कीच हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, मधामध्ये स्किप केला तर तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार नाही। चला आपण चालू करू। म्हणजे जी-आर आहे तुम्हाला 11/12 तुम्हाला डेट दिसत आहे, सोलापूर जिल्हा परिषद प्रति महिला बालविकास अधिकारी विषय मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत पहा काय सांगण्यात आलं आहे। उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसंदर्भात यूट्यूबवर असेल, अधिक काही सोशल मीडियावर असेल, रील्स बनवत आहे, व्हिडिओ बनवत आहे, वेगवेगळी माहिती प्रसारित होत आहे आणि जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत आहे, असं या योजनेबाबत प्रसार करण्यात येत आहे। लाभार्थी महिलांच्या मनामध्ये एक प्रकारचा वेगळाच दुजाभाव निर्माण होत आहे आणि हा जो दुजाभाव आहे तर या रील्सच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमावर जे प्रसारित होत आहे आणि ही जी प्रसार माध्यमावर ही जी माहिती मिळत आहे, तर महिला बालविकास विभागामध्ये अशा तक्रारी येत आहे आणि वेगवेगळ्या स्तरावरून येत आहे। याबाबत महिला विभागाला विचारणा होत आहे, म्हणून त्यांनी हा जी-आर काढलेला आहे आणि या जी-आरमध्ये पहा पुढे अधिक काय सांगण्यात आलं आहे। या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेची सध्या स्थितीमधील कोणतेही बदल झालेला नाही। म्हणजे लाडकी बहीण योजनेचं जे काही अगोदर ठरलेलं होतं याच्यामध्ये सगळ्यात सांगण्यात आलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणत्याच प्रकारचा सध्या स्थितीत काहीच चेंजेस झालेला नाही। ज्या पूर्वी प्रकारच्या अटी होत्या त्याच सध्या आहे आणि कोणत्याच प्रकारचा बदल सध्या झालेला नाही, असं क्लिअर या शब्दामध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे। आणि या योजनेमध्ये जे गैरसमज मनामध्ये निर्माण होत आहे माता भगिनींच्या, ते सध्या आता इथं आपला स्टॉप होईल असं मी समजतो। पुढे पहा, योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल। पहा, योजनेमध्ये जर बदल झाला तर शासनाकडून आपल्याला कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। पहा, जर योजनेमध्ये जर काही बदल झाला आणि काही चेंजेस झाला तर आपण जे फॉर्म भरले अंगणवाडी सेविकेच्या मार्फत, तर शासन स्तरावरून तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही बदल झाला तर लाभार्थी महिलांना ते शासनाकडून कळवण्यात येईल आणि प्रत्यक्षात आपलं जे स्थानिक लेवलचं जे स्तर आहे अंगणवाडीच्या याच्यावरून सुद्धा, म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सुद्धा आपल्याला कळवण्यात येईल, असं या प्रसिद्धी पत्रकामध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं आहे। आता हे पहा, जिल्हा परिषदेचे CEO आहे यांच्याकडून हे काढण्यात आलेलं आहे। पहा, ही होती महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती आणि नक्कीच तुमच्या मनामधला जो डाऊट असेल तो क्लिअर झाला असेल। सध्या या योजनेमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही आणि
वेगवेगळे रील्स आणि व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून येत आहे, पण आता पण या योजनेसंदर्भात सध्या ही अपडेट आलेली आहे, 11/12चं नोटिफिकेशन आहे आणि जर काही चेंजेस झाला तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास नक्कीच कळवण्यात येईल. जय हिंद माता भगिनींनो.